मालती भास्कर शिंदे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोखाड्याचे सहाय्यक शिक्षक आहे. आम्ही 2018मध्ये इथे ऑनलाईन बदलीला आलो. तेव्हा हे झाडं जे आहेत ना अगदी छोटे होते आणि आता या 5-6 वर्षामध्ये हे झाडं एवढे मोठे झाले आहेत की त्याला बघायसाठी आपल्याला मान वर करावं लागतं. या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे या झाडाला प्रत्येक पानाचा जो झोपा असतो 7 पानाचा असतो आणि तुम्ही जर बघाल तर प्रत्येक ठिकाणी 7 पानं असतात, म्हणून याला आम्ही सप्तपर्णी असं म्हणतो. या झाडाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या झाडाला सुरुवातीला खूप अशी फुलं येतात. पावसाळ्याच्या अगदी पावसाळ्याच्या म्हटलं की फुलं येतात आणि पूर्ण झाड हे पांढरं शुभ्र दिसते, जणू याच्यावर चांदण्या शिंपडलेल्या आहेत असा भास होतो. आणि ते फुलं इथे आम्ही जेव्हा शाळेमध्ये येतो तेव्हा असं खाली आच्छादन पडलेलं असते आणि ते फुलं संपले की लगेच या झाडाला शेंगा येतात आणि हे शेंगा असं की सुरुवातीला यांचे टोकं असे भिजलेले असतात आणि नंतर हे मोठे झाले की ते असे बघा इथे ही शेंग अशी जुडलेली आहे. असं छोटं असताना हे जुडलेले असतात आणि मोठे झाले की हे पूर्ण असे मोकळे होतात आणि एवढे शेंगा लागतात असे दिसतात की जणू असं वाटते की हे खूप शेंगा तोडावं घरी जाऊन भाजी बनवावी, परंतु ह्या शेंगा खायच्या नसतात ना. आणि दुसरं म्हणजे ह्या शेंगा आता जेव्हा वाढतील मोठे होतील तेव्हा या शेंगामध्ये ह्या शेंगा असे फुटतात, चटकतात आणि यांच्यामधून कापूस असतो, एकदम छोटा बी असतो आणि तो बी त्याला लागून असलेला कापूस असं रुईच्या कापसासारखा तो खूप असा उडतो, इकडे तिकडे उडतो आणि खाली पण असं पसरलेला असतो. तेव्हा सुद्धा खूप मनमोहक असं हा परिसर दिसतो. असं उडत असताना बघायला खूप मस्त वाटतं. तर असा हा एक झाड खूप म्हणजे विशिष्टपूर्ण आहे आणि आमच्या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना हा झाड खूप आवडतो. याचा उपयोग आम्ही पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी सुद्धा करतो. अशा प्रकारे याच्यामध्ये फुलं टाकले की पुष्पगुच्छ तयार होतो. दुसरं कारण सांगायचं म्हणजे या झाडाची प्रत्येक शेंग जर आपण तोडलं तर अशा प्रकारे दूध बाहेर पडतो, हे बघा दिसत असेल तर. आणि याचं पान जरी आपण तोडलं तरी पण इथे दूध बाहेर निघतं असं अशा प्रकारे. तर असा हा वैशिष्ट्यपूर्ण झाड आमच्या शाळेमध्ये आहे आणि आमच्या शाळेची शोभा आहे. प्रत्येक शाळेत असं झाड असावा असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद.